श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी भावना स्वागत करते अजून एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे अक्षय तृतीया. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयाच्या माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. तर अशी काहीशी मी साडी घालून आज रेडी झाली आहे. म्हटलं चला आज वेळ भेटला तर साडीच घालूया, पण गरमी तर खूप होते आणि माझी देवपूजा वगैरे करून झाली आहे. तर दाखवते मी तुम्हाला इकडे. इकडे माझी देवपूजा वगैरे करून झाली आहे आणि आता पुरणचं जेवण बनवायचं आहे. म्हणजे त्याला आता खूप वेळच लागतो. तर आता बनवते मी. सगळंच राहिलं आहे, डाळ वगैरे शिजवते सगळं. तर दाखवते तुम्हाला. 2 जण आहोत आम्ही, त्यामुळे मी कमी डाळ घेतली आहे. 1/2 किलो आहे. याच्यामधून पण मी कमी करणार आहे. इकडे डाळ घेते मी. आता धुवून घेते तिला. आणि तुम्ही पुरणाच्या पोळ्या कशा करतात मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आमच्या खानदेशमध्ये तर ते खापर वगैरेच्या पोळ्या करतात, पण आता इकडे तर काही पॉसिबल नाही आहे आणि मला जमतही नाही, म्हणून साध्या तव्याच्या पोळ्या मी करणार आहे. इकडे माझी पुरणासाठी कणिक मळून झाली आहे. हळद टाकली मी थोडी. हे बघा, आता याला मी ह्या कापडने झाकून ठेवते थोडासा ओला करून. कणिक मळून झाली आहे आणि पुरण वगैरे तर शिजून झालं आहे. आता म्हटलं चला स्वयंपाकाला लेट होईल तर नाश्ता वगैरे करून ठेवा. तर मी नाश्ता करते आणि 9:30 झालेत ऑलरेडी. इकडे समोसा वगैरे आणला आहे. तर नाश्ता वगैरे करून झाला आहे माझा. आणि इकडे रसई पण बनवून झाली आहे, म्हणजे आमटी. आणि पुरण शिजून झालं होतं ते मी आता चांगलं काढून घेते. हे बघा, इकडे पुरणाच्या पोळ्या करते मी तूप वगैरे लावून. कशी फुलते पुरी पुरणाची पोळी. आणि नरम पण झाले आहेत माझ्या पोळ्या, खूप नरम होत आहे. इकडे 2 करून झाल्यात ऑलरेडी. इकडे करते. हे बघा, सगळ्या पोळ्या आता रेडी झाल्या आहेत. इकडे मी रस करायला घेते. आता 3च आंब्यांचा करते, अर्धा किलो. म्हणजे अजून अर्धा किलो आहे, त्याचं कमी पडल्यावर करते, कारण आम्ही 2च जण आहेत खाण्यासाठी. तर त्याचा मी करून घेते चला पटकन. तर आता माझा पूर्ण स्वयंपाक करून झाला आहे आणि ते कावळ्यांना ठेवायचं असतं ते ठेवायला चाललो आहे आम्ही. दाखवते तुम्ही. असं काय ते सगळं मिक्स केलं आहे आणि आता हे आम्ही गच्चीवर ठेवू. पूजा वगैरे करून झाली आहे त्याची. खूप गरमी पण होते. तर चला आता पटपट असं नैवेद्य ठेवून येते आणि मग जेवते मी पोळीवर. आता जेवण करते मी. हे बघा, इकडे जेवण करून झाल्यावर बोलते तुमच्याशी. जेवण केल्यानंतर मी झोपून गेली होती. उठली आणि सगळं आता भांडे वगैरे घासून झाले. इकडे कपडे वगैरे पण धुवून घेतले मी. आता थोडंसं रेडी वगैरे होते. आता मार्केटमध्ये जायचं आहे आम्हाला. ट्रॉली बॅग घ्यायची आहे, त्यासाठी मार्केटमध्ये जाते आणि दाखवते तुम्हाला. तर आता रेडी झाली आहे मी मार्केटला जाण्यासाठी, बॅग घेण्यासाठी. 6:30 वाजले, लेट झालं थोडं. चला मी कोणती बॅग घेते दाखवते तुम्हाला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. इकडे कालचंच ब्लॉग मी कंटिन्यू करत आहे. काल बॅग वगैरे घेऊन आलो शॉपिंग करून. नंतर घरी आल्यावर मी काही ब्लॉग बनवलाच नाही. तर दाखवते मी कोणती ट्रॉली बॅग घेतली आहे तुम्हाला. तर ही बघा, ही ट्रॉली बॅग घेतली आहे. 3000मध्ये पडली मला डिस्काउंट करून. आणि पेस पण खूप चांगला आहे. ती मीडियममध्ये येते ना, ती आहे ही बॅग.
हे बघा असा काही पैसे तिला एवढा. बॅग घेतलेली आणि भरपूर सारे कपडे वगैरे तर घेतलेले, ते मी नेक्स्ट व्हिडिओ मी नक्की शेअर करेन. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.